पांढरकवडा नगर परिषदेचा मालमत्ता कर वाढ कमी करा. सलीम भाऊ खेतानी यांची मागणी. पांढरकवडा नगरपरिषदने सन 2024-25 या वर्षासाठी मालमत्ता करामध्ये वाढ केली आहे. पांढरकवडा नगर परिषदेत फेरमूल्यांकन कर आकारणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अवाढव्य कर आकारणी सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मालमत्ता करात प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पांढरकवडा येथील गरीब लोकांची उपजीविका ही रोजमजुरीने चालते. मुलांचे पालन पोषण कसेबसे होत आहे. त्यातही नगर परिषद पांढरकवडाने मालमत्ता करात प्रचंड वाढ केलेली असून वाढीव कर भरणे येथील नागरिकांना शक्य होणार नाही. याबाबतीत खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम भाऊ खेतानी यांनी दिनांक 5 डिसेंबर 2024 ला मुख्याधिकारी सोनावणे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. यात मालमत्ता करात झालेली प्रचंड वाढ कमी करून जुन्या कर आकारणीप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात यावी अशी मागणी केली असून अन्यथा नगर परिषद प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज. शासन स्तरावरून जर स्थगिती आली तर आपण स्टॉप करतो. अदरवाईज माझ्या अधिकारात तर स्थगितीची नाही. आणि ही आधीपासून प्रक्रिया ऍक्च्युअली ही आपल्याला 19-20 ला झाली पाहिजे, बरोबर. 20 मध्ये ऍक्च्युअली ही प्रक्रिया 20 मध्ये झाली आणि नोटिसेस 2020 मध्ये आली. तरी 4 वर्ष कोरोनामुळे डिले झाला म्हणूनही आपण कोरोना की वजह से डिले हुआ और अपन भी 2-3 साल डिले म्हणून आपण डिले केलं. आता कधी ना कधी ते करावंच लागणार आहे कारण ते